प्रेज द लॉर्ड. ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. अजिबात तेलकट न होता मस्त टमटमीत फुगलेली, कमी तेलकट आणि कमी साहित्यामध्ये बनणारी मिरची भजी कशी बनवायची ते बघणार आहोत. विशेष म्हणजे फक्त 3 मुख्य साहित्याचा वापर करून ऐन वेळेत झटकीपट ही भजी बनते. चवीला तितकीच भारी लागते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी ज्या भजीसाठी मिरची भेटतात त्या घेतलेल्या आहेत. स्वच्छ धुवून कोरडा करून घेतलेल्या आहेत. याला काय करायचं, सुरीने मध्ये अशी एक चीर द्यायची आहे. याच पद्धतीने सगळ्या मिरच्यांना मी चीर देऊन घेते. तर कोणताही जास्तीचा मसाला नाही, कोणतंही जास्तीचं झंझट नाही. फक्त मीठ आणि हळद घेतलेली आहे. तर हळद आणि मीठ मिक्स करून घ्यायचं आणि मिरचीच्या पोटामध्ये मीठ आणि हळद भरायची आहे. यामुळे चवीला मिरची खूप छान लागते. वरून आवरण देखील छान लागतं. शिवाय मिरचीला आतून मीठ आणि हळद लावल्यामुळे मिरचीची चव देखील वाढते. याच पद्धतीने मिरचींना हळद आणि मीठ लावून घेते. तर आता आपण अख्खी मिरची भरलेली आहे, पण अर्धी मिरची जरी केली तरी चवीला छान लागते. तर एका मिरचीचे 2 तुकडे करायचे, म्हणजे 2 भाग करायचे. यामुळे देखील काय होतं की भजी जास्त प्रमाणात होते आणि कमी मिरच्या जरी असतील तरी सगळ्यांना मिरची भजी पुरते. तर एका मिरचीचे 2 तुकडे करून घ्यायचे आणि त्याला देखील थोडं थोडं करून मीठ आणि हळद यांचं मिश्रण लावायचं आहे. तर दाखवते त्या पद्धतीने गरजेइतपतच मीठ आणि हळद लावायचे आहे. प्रमाणाबाहेर मीठ भरायचं नाही आहे, नाहीतर मिरची खूप खारट होईल मग. तर बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारांनी भरली मिरची किंवा मिरची भजी करता येते, पण ही अगदी सोपी पद्धत आहे. सगळ्या मिरच्यांना छान मीठ आणि हळद लावून घेतलेली आहे. एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये राहिलेली जे हळद आणि मीठ होतं ते घातलेलं आहे आणि चवीनुसार आणखी थोडं मीठ घातलेलं आहे. हे आधी कोरडं मिक्स करून घ्यायचं आणि आता लागेल इतपत पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर भजी किंवा वडा बनवताना जे बेसन पीठ आहे किंवा बेसनचा घोळ आहे तो अजिबात जास्त घट्ट करायचा नाही किंवा खूपही पातळ करायचा नाही. खूप पातळ झालं तर त्यामध्ये तेल शोषलं जातं आणि खूप घट्ट झालं तर गळ्यामध्ये भजी किंवा वडा खेपला जातो. तो खूप असा घट्ट होतो. त्यामुळे बनणारा भजी वडा अजिबात असा जाळीदार होत नाही. तर दाखवते त्या पद्धतीने विस्करच्या मदतीने छान असं फेटून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे मी थोडं थोडं पाणी घालून छान असं पातळसर बॅटर बनवलेलं आहे. तर असं चेक करायचं. तर लगेचच असे ड्रॉप पडायला लागले म्हणजे हे आपलं मिश्रण परफेक्ट झालेलं आहे. तयार मिश्रणामध्ये जी मिरची आपण हळद मीठ भरून घेतलेली आहे ती अशी सगळ्या बाजूने व्यवस्थित मिक्स करायची. तर बघा, तेलामध्ये अजिबात पीठ पडलेलं नाही आहे. तर जितक्याच तितकं छान असं मिरचीला घोळवून पीठ घ्यायचं आहे. तेल चांगलं तापवून घेतलेलं आहे. कच्च्या तेलामध्ये अजिबात भजी सोडायचे नाहीत, नाहीतर ते तेलकट होतात. आणि खूप हाय फ्लेम देखील करायचं नाही. आधी तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे आणि नंतर मध्यम आच करायची आहे. ते एका वेळेस जितके भजी बसतील, जितक्या मिरच्या बसतील तितक्याच सोडायच्या आहेत, कारण त्यांना तळण्यासाठी पुरेशी जागा भेटली पाहिजे. ते हे बघा, मिरच्या तेलावर छान तरंगत आहेत, म्हणजे आपलं पिठाचं बॅटर व्यवस्थित झालेलं आहे. तर अगदी जवळून दाखवते. हे बघा, तर छान असं सोनेरी रंगावर म्हणजे तांबूस रंगावर भजी तळून घ्यायचे आहेत. एका बाजूने रंग बदलला आहे. आता दुसऱ्या बाजूने सुरीच्या बाजूने मी अशी पलटी मारून घेते. आणि हे भजी विशेष म्हणजे अजिबात तेलकट होत नाहीत. पीठ खूप चिकट असेल तर चिमटभर सोड्याचा वापर करावा, पण इथे सोड्याचा वापर न करता देखील भजी छान होतात. तर हे बघा, दोन्ही बाजूंनी तांबूस रंगावर मिरची भजी भाजली गेली आहे, तळली गेली आहे. आता ही काढून घ्यायची आहे. तर बघूनच समजतंय भजी अजिबात तेलकट झालेली नाही आहे. तर बघा, ह्या अख्ख्या मिरच्या तरी तयार झालेल्या आहेत. आता ज्या मिरचीचे आपण 2 भाग करून घेतलेले आहेत ते देखील पिठामध्ये चांगले घोळवायचे आणि मग तेलामध्ये सोडायचे आहेत. तर अगदी ऐन टायमाला तोंडी लावण म्हणून काय करायचा प्रश्न असेल तर एका मिरचीचे 2-2 भाग करून झटकीपट ही भजी तयार होते. खायला तर छान लागते, शिवाय कमी तेलकट होते.
अजिबात तेलकट होत नाही। हे बघा भजी छान तेलावर तरंगत आहेत। हे देखील आपण दोन्ही बाजूने छान तांबूस रंगावर तळून घेणार आहोत। छान रंग बदललेला आहे आणि मस्त करपूस आणि कुरकुरीत असे मिरची भजी तयार झालेले आहेत। हे तेलातून बाजूला काढून घेतलेत। तळणीची म्हणजेच भजीची मिरची नसेल तर आपल्या रोजच्या साध्या मिरच्या ज्या येतात त्याचा वापर करून देखील भजी छान होतात। तर बघा, अशा हे रेसिपी तुम्हाला आवडली असेल, कट करून दाखवते। तर भजी अजिबात जाडसर झालेली नाही आहे आणि तेलकट झालेली नाही आहे। आतून छान पोकळ, वरून जाळीदार अशी कमी तेलकट मिरची भजी तयार झालेली आहे। ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। अशा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल, समजली असेल, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका।